Hello friends, today we are going to discuss on narration. In our last period, we have discussed on narration direct to indirect, particularly assertive sentence change direct to indirect. Today we are going to discuss on how can we convert imperative sentence direct to indirect. Imperative sentence change direct to indirect. As usual, there are some steps we should follow. Step number 1, replace reporting verb. Said किंवा said to असेल तर ते रिप्लेस करायचं and instead of that particular reporting verb we should use suggested, requested, ordered, beg, commanded, urge यापैकी कुठलंही according to the situation we should use such a reporting verbs in imperative sentence. Then remove inverted commas and use a conjunction as to. To हे conjunction आपल्याला इथं वापरायचं आहे. Inverted commas remove करायचे आहे and we should use a conjunction as to. Here note for you, if imperative sentence is in negative sense, negative form, we should use a conjunction as not to. Not to conjunction आपण घ्यायचं आहे. Then first or second person pronoun convert into third person pronoun. पूर्वीच्या PPT मध्ये आपण याच्याविषयी चार्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. You will see the chart number 1. Then टेन्स मध्ये योग्य ते बदल करावेत. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, आपण कंजक्शन TO2 हे प्रपोजिशन वापरणार. इन फ्रंट ऑफ टू जे काही मेन व्हर्ब येणार आहे लगेच त्या मेन व्हर्बचा आपल्याला पास्ट टेन्स करायचं नाही. त्यानंतर जे येणारे काही व्हर्ब असतील किंवा मग जे काही अन्य वर्ड्स असतील जे टाईम प्लेस किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह असतील यामध्ये ॲज पर रूलनुसार आपल्याला चेंजेस करायचे आहेत. सो ऑल दीज आर द स्टेप्स हाऊ टू कन्वर्ट इम्परेटिव्ह सेंटेन्स डायरेक्ट टू इनडायरेक्ट. यावर आपण एक एक्झाम्पल पाहू. जस्ट फॉर एक्झाम्पल, प्रतीक सेड टू गीता, प्लीज वेट हियर टिल आय रिटर्न. हियर प्रतीक ॲज अ स्पीकर सेड टू रिपोर्टिंग वर्ब, Geeta as a receiver, and the portion is given in an inverted comma. It's called speech, reported speech. Now this sentence we can convert into indirect speech. Instead of said to, we should use requested because our imperative sentence begins with please. हे विनंती वजा सेंटेन्स असल्यामुळे आपल्याला इथं आपण काय वापरायचं आहे, रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड. प्रतीक रिक्वेस्टेड गीता, then remove inverted commas and use conjunction. आणि आपल्याला या सेंटेन्समध्ये कुठलं कंजक्शन वापरायचं, TO2 हे कंजक्शन आपण इथं वापरलेलं आहे. टू वेट देअर टिल ही रिटर्न. आता प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न असं सेंटेन्स होतं. याच्यामध्ये दोन सेंटेन्स आहेत. वेट हिअर हे विनंती केली आणि टिल आय रिटर्न हे अनदर पोर्शन ऑफ द सेंटेन्स. तर याला आपण फ्यूज केलेलं आहे. प्रतीक रिक्वेस्टेड गीता टू वेट देअर, हिअर कन्वर्टेड ॲज देअर. देन टिल आय रिटर्नच्या ऐवजी प्रतीकसाठी तो स्टँड असल्यामुळे त्याचं काय होणार, ही रिटर्न. आणि इथे एक लक्षात घ्या, आपण वेटला आपण पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट नाही केलं कारण ते TO2 नंतर आलेलं आहे. आणि त्यानंतर आपण ही रिटर्नला आपण पास्ट टेन्समध्ये चेंज केलेला आहे कारण तो इन्फिनिटिव्ह फॉर्म होऊ शकत नसल्यामुळं ॲज युजल आपण त्याला चेंज केलेला आहे, रिटर्न इन पास्ट टेन्स. अनदर एक्झाम्पल, अ डॉक्टर सेड टू अ पेशंट, डोंट टेक वाईन, इट इज इंजुरियस फॉर युअर हेल्थ. आता डॉक्टर सेड टू पेशंट, इथं डोंट टेक वाईन, इट इज इंजुरियस फॉर युअर हेल्थ अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. डॉक्टर हिअर स्पीकर said it as a verb and a patient receiver.
आता डोंट टेक वाईन हे इथं जेव्हा वाईल वी आर कन्वर्टिंग द सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच, इथं आपल्याला त्या सेंटेन्सचा फील लक्षात घ्यायचा आहे. डोंट टेक वाईन इथं काय म्हटलेलं आहे, ॲडव्हाइस दिलेला आहे डॉक्टरनी. जनरली लॉयर डॉक्टर्स हे म्हणजे त्यांच्या क्लायंट्सला किंवा पेशंट्सला ॲडव्हाइस देत असतात. तर इथं आपण डॉक्टर ॲडव्हाइस अ पेशंट असा प्रकारचा आपण इथं घेऊया. रिपोर्टिंग वर्ब ॲडव्हाइस आपण इथं यूज करणार. अ डॉक्टर ॲडवाइज्ड अ पेशंट नॉट टू टेक वाईन. हिअर वी शुड रिमूव्ह डोंट आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. आणि इथं काय घेतलं आपण, नॉट टू टेक वाईन बिकॉज. हिअर बिकॉज आपण का घेतलं, कारण की इथं एक सेंटेन्स इम्परेटिव्ह आहे आणि दुसरं सेंटेन्स हे असर्टिव्ह आहे. तर त्यामुळे आपल्याला हे दोन सेंटेन्स मर्ज करायचे, फ्यूज करायचे आहेत. त्यामुळे इथं आपल्याला वी शुड यूज अ कंजक्शन ॲज अ बिकॉज. नॉट टू टेक वाईन बिकॉज इट वॉज इंजुरियस फॉर हिज हेल्थ. आता इट इज होतं तिथं आपण इट वॉज इंजुरियस केलं. फॉर युअर हेल्थ होतं, त्याऐवजी आपण हिज हेल्थ का युअर स्टँड फॉर पेशंट, सो त्याच्यासाठी आपण इकडं प्रोनाउनमध्ये चेंज केला हिज हेल्थ. अशा प्रकारचं आपण याचं इनडायरेक्ट नॅरेशन करू शकतो. वन्स अगेन आय रिपीट, अ डॉक्टर ॲडवाइज अ पेशंट नॉट टू टेक वाईन बिकॉज इट इज इंजुरियस फॉर हिज हेल्थ. सो इन दिस वे we have discussed on these sentences. आता पहा, इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आणखीन एक प्रकार आहे, लेट्सने सुरू होणारं इम्परेटिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट टू इनडायरेक्ट कसं करायचं आपल्याला ते पाहूया आपण. स्टेप नंबर 1, रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू ऐवजी आपण इथं सजेस्टेड, रिक्वेस्टेड, ऑर्डर्ड, बेग, कमांडेड, अर्ज यापैकी घ्यायचं. तर इथं आपण सजेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब मोस्टली वापरायचं आहे. देन रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज, देन यूज कंजक्शन ॲज दॅट. इथं आपल्याला कंजक्शन दॅट वापरायचं आहे. त्यानंतर लेट्स हा पोर्शन काढून टाकायचा आहे. लेटस किंवा लेट्स अशा प्रकारचं राहू शकतं. त्याऐवजी आपल्याला दे शुड किंवा वी शुड अकॉर्डिंग टू द सिच्युएशन आपण घ्यायला पाहिजे. देन शेवटी रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स शुड नंतर जशास तसा लिहायचा आहे मोस्टली. लेट्स टेक an example. Lata said to Asha, let's play cricket. Lata said to Asha, let's play cricket. अशा प्रकारचे हे सेंटेन्स आहे. तर इथं पहा, लता सजेस्टेड आशा दॅट दे शुड प्ले क्रिकेट. लता सजेस्टेड आशा, here remove inverted commas and use conjunction as that. Then they should प्ले क्रिकेट. इथं लेट्स काढल्यानंतर आपण दे शूड घेतलं आहे आणि प्ले क्रिकेट ॲज इट इज हा पोर्शन कनेक्ट केलेला आहे. प्लेचं प्लेड होणार नाही कारण की इन फ्रंट ऑफ मॉडल वर्ब वी शुड प्लेस मेन वर्ब इन फर्स्ट फॉर्म, दॅट दे शुड क्रिकेट. अनदर एक्झाम्पल, राम सेड टू मी लेट्स हेल्प द पुअर. हिअर राम सजेस्टेड मी दॅट वी शुड हेल्प द पुअर. आता दे शूडच्या इन्स्टेड आपण इथं वी शूड का घेतलं, कारण इथं जो रिसिवर आहे तोच नॅरेशन चेंज करून सांगणार असल्यामुळं त्यासाठी आपल्याला इथं वी शूड घेणं गरजेचं आहे. रिसिवर जर आपण फर्स्ट पर्सन असणार तर दॅट दे शूड ऐवजी दॅट वी शूड असं आपण घ्यायला पाहिजे. सो इन दिस वे वी डिस्कस ऑन इम्परेटिव्ह सेंटेन्स चेंज डायरेक्ट टू इनडायरेक्ट. थँक्यू.